सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे आणि आचारसंहिता देखील लागू करण्यात आली असून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा, आचारसंहिता तक्रार यासोबतच कायदा आणि महत्त्वपूर्ण आदेश पारित करण्यात आलेले आहेत. आज राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 102 जागांसाठी आणि एकूण 24 वार्ड आहे. त्याच्यासाठी मतदान जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्या आयोगाचा जो त्यांनी जे आपल्याला शेड्यूल शेअर केलेलं आहे त्यानुसार नावनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबर आहे. त्यानंतर ते छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम डिटेल दिलेला आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक 3 जानेवारी आहे आणि मतदानाचा तारीख आहे ती 15 जानेवारी 2026 आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आली 16 जानेवारी आहे. तर यानुसार तात्काळ 4 वाजल्यापासून आचारसंहितेचा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. आता आमचे जोडी आणि आमचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली. जे असलेले जे वेगवेगळे फलक असतील, बॅनर असतील ते तात्काळ काढण्याची सूचना दिलेली आहे. 24 तासात आपल्याला एक रिपोर्ट द्यायला असतो त्यापूर्वी किमान 50-60% फलक काढले जावेत आणि ते कव्हर केले जातात. जे वेगवेगळे जे उद्घाटनाचे फलक, भूमिपूजनाचे फलक असतात. आपल्याकडे आज सकाळी आपल्या माहितीच्या संपत्तीची वाढण्याची मतदारी यादी आहे ती पब्लिश झालेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 9,24,706 एवढे आपले मतदार निश्चित झालेले आहेत आणि जवळजवळ अंदाजे साधारणतः 1088 आसपास मतदान केंद्र येतील अशी शक्यता आहे. ती यादी 27 डिसेंबरपर्यंत पब्लिश होईल आणि याच्यामध्ये आपल्याला आयोगानं जे RO आहे रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ते आपल्याला आयोगानं आणि माननीय विभागीय आयुक्तांनी उपलब्ध करून दिले आहे. तर त्याबाबतचा एक्झॅक्टली तो जो आदेश आहे कोणत्या प्रभागांना कोणते RO नेमलेले आहेत त्याचा आम्ही दुपारपर्यंत निर्गमित करू आणि त्याचं कार्यालयसुद्धा त्याचा पत्ता आणि ॲड्रेस त्याची प्रेस नोट आणि आमच्या वेबसाईटवर पब्लिकेशन करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील नागरिकांना, राजकीय पक्षांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जर कुठलीही आचारसंहिता भंगाची तक्रार असेल तर आम्ही त्याचा केंद्रीय आचारसंहिता कक्ष बनवलेला आहे. त्याचबरोबर आमचं जो माय सोलापूर ॲप आहे किंवा वेबसाईटवरून जे आमचं तक्रार येत आहे त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंग केल्यावर तक्रार ही एक ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध करून दिली आणि 24 तासात अल्टिमेटली आम्ही तुमच्या झेडवर जाणार आहे. झेडवर त्यांचे असलेले जे इंजिनियर्स आहेत तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रक्रिया शांततेने होण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मी जबाबदारी निश्चित करून दिली आहे. ते कुठलेही सजेशन असेल, काही आमच्याकडून एखादी गोष्ट राहिलेली असेल तर ते लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास द्यावी आणि तात्पर आमचा हा उद्देश आहे की पारदर्शक पद्धतीनं आणि सगळ्यांना माहिती देऊन आणि योग्य पद्धतीनं कंडक्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि कुठलीही वेळोवेळी जे पत्रकार महोदयांना आणि जी काही माहिती लागेल त्यासाठी सुद्धा ती माहिती लोकांवर कसे प्रसारित करता येईल याची सुद्धा आम्ही काळजी घेतो. सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने तुमची भूमिका सांगा. जसं आपला जो कालावधी होता 13, 14 आणि 15 तर ते मोठ्या प्रमाणात संख्या असते. तर ही बाब आम्ही माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहोत आणि त्यांना जसे आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल त्यानुसार आम्ही कारवाई करतो. धन्यवाद.